दिनांक 16/6/2025 रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रातील चाचर गावातील शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतातून एक नाग-नागिणचा जोड्या व त्याची 21 पिल्ले पकडण्यात आली। त्यांना रामटेक वन कार्यालयात आणण्यात आले आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना चोरबावलीच्या जंगलात सोडण्यात आले। सविस्तर माहिती अशी की नितेश ठोसरे हे त्यांच्या शेतात काम करीत होते। यावेळी शेतातील एका झोपडीत औषधाच्या काही बोऱ्या ठेवल्या होत्या। त्या बोऱ्या उचलत असताना त्यांना एक साप दिसून आला। तो साप पाहिल्यानंतर त्या सापाला पकडण्यासाठी वाईल्ड चॅलेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे याला बोलावण्यात आले। सर्पमित्रांनी एका सापाला पकडले आणि तो पकडल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा साप देखील आढळून आला। त्या सापाला सुखरूप पकडून प्लास्टिकच्या बरणीत बंद केले। आणखी काही बोऱ्या काढल्यानंतर सापाची पिल्ले दिसून आली। एक किंवा दोन नव्हे तर एक एक करत अख्खं 21 सापांचे पिल्लू पकडण्यात आले आहेत। एवढे सापांचे पिल्ले पाहून शेतकरी भयभीत झाले व सर्व साप पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले आहे। सर्पमित्रांनी त्या सापाला नाग-नागिण व 21 पिल्लांना रामटेक वन विभागात आणण्यात आले आणि रेंज अधिकारी राहुल शिंदे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला। तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र अजय मेहरकुळे, सागर घावडे, ऋषी बावणे, लकी मरसकोले यांच्यासोबत चोरबावली जंगलात नेऊन सोडण्यात आले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक। माझे नाव ऋषी बावणे, राहणार चाचेर। मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे। तर मी त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोब्रा प्रजातीचा एक साप होता। त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथे कोब्रा प्रजातीचा साप दिसला। मी त्याला पण रेस्क्यू केलं। असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं। ते असे 1-2 पिले काढता टोटल 21 पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले, त्यांचा पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्टमध्ये घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.